अरे कोण हाय? अरे अरे माझा पोरगा आलं बाबा, माझा बाबा आलं, माझा बाबा आलं, बाबा बोल, माझा बाबा बाबा, माझा बाबू, बाबा माझा बाबू, माझा बाबू आलं, माझं बाळ, माझं चिंग, माझं बाबा. बाबा आला तर आलो. ते रव्याचं लाडू आणलंच का बाबा? नाही, का नाही आणलं बाबा? तो रव्या रडायला लागला. मग लाडू कसं देणार? कोण रव्या बाबा? रव्या पाटील. त्याच्या आईने उलट मलाच मारलं, माझ्या पोराचे लाडू का चोरतो म्हणून. अरे नरसाया, त्या रव्या पाटलाचा लाडू नाही. अरे लाडू लाडू खायचं लाडू, त्या जाऊ दे बर. ते चकलीला लागणारं सामान आणलंस का? नाही, का? ड्रायडे बंद. म्हणजे अगं ड्रायडेच्या दिवशी चकलीचं सामान कसं मिळणार? अरे रताळ्या रताळ्या, अरे ते नव भाजणी भाजणी. हा, त्याच्यावर गाणं पण आहे. कसलं? ग भाजणे. काय पण काय करायचं याचं मला काही कळना झालंय बाबा या रताळ्याचं. बर मला सांग, सुट्ट्यांचं काय केलंस? आता आहेत कुठं? एसटीच्या संपात सगळ्या संपल्या. मग काय सुट्ट्या 4 घेतल्या होत्या त्या, अख्खी दिवाळी गेली संपत. अरे मुर्द्या, त्या सुट्ट्या नाही रे. सुट्ट्या तुला सुट्ट पैसे दिलं होतं का नाही मी बंद करून आणायला? हा ते म्हणतोय ते आहे सकारामकडं. अरे काय करायचं तुला? एवढं तुला पाठवलं बाजारात तर सगळं इकून आलास. एकदा आईला पण इक म्हणजे झालं. हा, इक मला पण. अगं इकीन, पण तुला घेणार कोण? त्याला गिजरच्या जमान्यात हा चेपलेला बांबू घेणार कोण? खरंय चेपलेलं यायला माझ्या समोर चोर येऊ रे फक्त. त्याला जावतो पांडवलर काही चीज आहे म्हणून. काय विकतोस रे? साहेब, आपला छोटासा मटक्याचा धंदा आहे हो माझा. मटक्याचा धंदा करतो तू? हा, इथं बोंब सगळीकडे झाले मटक्याचा धंदा. वाट त्या आईला फोडला पाहिजे. दिवसा ढवळ्या मटक्याचा धंदा उद्ध्वस्त केलाय मी. हा, यायला आता उद्या पेपरात असं हेडिंग येणार, दिवसा ढवळ्या मटक्याचा धंदा उद्ध्वस्त, आणि खाली लिहिलेलं असणार कैलासवासी. हा का? बहिणी फोडलंच मला सगळं. तू असल्याला नाही गेला आणि खेका मला विचारता. भरूचा जा ना एखाद्यावर ह्यो करता मटक्याचो धंदो. मी नाही. तुझ्या आईला सोड. हा मलेरिया. अरे मलेरिया तुझ्या मटक्याचा धंदा. तुझ्या मायला मटके आईला कुठं जातोय हा? हे बाहेर ये. त्याच्या आईचं उंदीर मलेरिया होतो याच्यामुळं. हे उचल रे. इथे वेळ झालेली आहे आता एका पत्रकार परिषदेची. तर तुकुरेटवाडीमध्ये सर एक गुलकंद केबल नेटवर्क आहे, सगळ्यांना माहिती आहे, आणि ते 35 घरांमध्ये पोहोचलं आहे. तर 35 घरांमध्ये आता लाईव्ह एक पत्रकार परिषद आपण इथे घेणार आहोत. आणि ते पत्रकार, त्यांचा आमच्यावर विश्वास नाही की आम्ही घराघरात पोहोचवू शकतो, म्हणून ते म्हणतात की आम्ही आता हे प्रमोशन करून घराघरात पोहोचवतो. त्या पत्रकारांना आता मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. तर बघूया तुकुरेटवाडीच्या या पत्रकार परिषदेत आज काय घडणार आहे. या पत्रकार परिषदेसाठी सगळ्यांना मी विनंती करणार आहे की कृपया आपण समोर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. तर गुलकंद केबल नेटवर्क वरती आता आपण पाहणार आहोत आमची ही पत्रकार परिषद. आणि पत्रकार परिषदेसाठी सगळे आतुरतेनं वाट पाहत आहेत ज्या पत्रकारांची, त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो जे आमच्या गावचे आहेत. आणि खऱ्या पत्रकारांना एक सांगणं की हे खोटे असतात, कृपया यांचे विनोद फार सिरियसली घेऊ नका. या पत्रकार या या. सगळ्यांना मी बसण्याची विनंती करतो. अरे वा, सप्लिमेंट पण आले, बसा. प्रवासाच्या सांकरा तोंडासाठी सहस्त्रावधी हिंदवीरांनी भीमतडीची घोडी अटकी पार केली. पानिपतच्या रणसंग्रामात रणचंडीला शिरकमणा आमचं अर्पण केला.
सिंध सागरापासून ते विंध्य सागरापर्यंत आणि कैलासापासून ते कन्याकुमारी पर्यंत त्रिशतकोटी कडकडाट मुखातून एकच घोष, एकच गर्जना, एकच ध्यास, एकच वास. हा हिंदुस्तान हिंदूंचा आहे. सिंध विंध्य पर्यंत सारा हिंदू बांधव एक आहे. वा वा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. वा, आवडलं. काय बात आहे. तर बसा, स्थान ग्रहण करा. प्रजासाच्या सांगा या पत्रकार परिषदेला आता आपण स्वतःला माता म्हणून घेण्याचा कोणता अधिकार गाजवण्यासाठी आज तू या करणासमोर उभी आहेस? माते पोरग घाबरलं. रडेल, त्याला पकडा. खूप वर्ष कोणी कामच दिलं नाही असं वाटतं. तर आता या पत्रकार परिषदेला अश्वत्थाम्याची कधी मी जाऊ का? ऍक्च्युली ते असं का बोलतायत? त्यांचं नाव अमोल आहे. अमोल बोलले. कोण? अमोल बोलले. अमोल बोलले. ते एकदा बोलले की बाकीचे बोलतच नाहीत. अमोल बोलले. सर, हा पॉज आहे का? आठवत नाही पुढचं. ऐतिहासिक वर्तमान एवढं पाठ होतं तेवढं झालं आता. ऐतिहासिक वर्तमानपत्र लिहितो आहे. अच्छा अच्छा, ऐतिहासिक लिहिता म्हणजे काय? शेड्या बातमी लिहिता? आवाज बंद ठेवायचा. पत्रकारांच्या समोर फार बोलायचं नाही. प्लीज बसा. तर या ठिकाणी आपले हे पत्रकार आले आहेत. प्रजासाच्या सांक्रातोंडासाठी सहस्त्रावधी हिंदवीरांनी भीमतडीची घोडी अटके पार केली. व्हेरिएशन म्हणून निदान वेगळा तरी घ्या ना. काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही आपल्या या सगळ्या गेस्टना विचारू शकता, कारण ते तुमच्यासाठी आले तितका वेळ. हा सर नमस्कार, पण तुम्ही आहात कोण? मी डॉक्टर. म्हणजे हे सिरियसली आहे का जोक आहे? नाही सिरियसली. पण डॉक्टर का आलाय तुम्ही इथं? का म्हणजे तुम्ही डॉक्टर असून इथं येऊ शकता, आम्हाला पहिले डॉक्टर असून येऊ शकत मी नाही येऊ शकत.